गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत राव आणि तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. नक्कीच थंबनेल वरून समजलं असेल की गणपती बाप्पांचा व्हिडिओ आहे आणि एवढ्या लवकर आणण्याचं कारण हे की मंडळी उन्हाळा पावसाळा तुम्ही बघतात कधी येतोय कधी जातोय, त्यांच्या येण्या जाण्याला काही टाइम नाहीये. पण आपल्या हिंदू भारतातले सण हे काही येण्याची वेळ आपली बदलत नसतात. मुख्यत्वे आपला सगळ्यात मोठा सण म्हणजे गणपती बाप्पा जो अवघ्या 3 महिन्यांवर येऊन ठेपलाय आणि त्या 3 महिन्याच्या अगोदर काय तयारी चालली आहे बाप्पाची, कुठवर आलंय बाप्पाचं काम, किती रंग संगती झाल्यात आणि बाप्पाला साज चढलाय की नाही चढलाय हे आपण या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. पुन्हा एकदा आपण पेणमध्ये आलो आहोत सर्वात मोठ्या कारखान्याला भेट देण्यासाठी. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. पेण शहरातील कासाराळी या गावात जवळपास 50 ते 55 वर्ष जुना दीपक कला केंद्र नावाने प्रसिद्ध असा गणपती कारखाना आहे, जिथे गणपती बाप्पांची मूर्ती घडवण्याचं काम वर्षाचे 12 महिने चालू असतं. विशेष म्हणजे या कारखान्यातून बँकॉक, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड सारख्या मोठ्या देशात बाप्पांच्या मूर्ती एक्सपोर्ट देखील होतात. थायलंडला बघा मंडळी, एवढी मोठी जवळजवळ 5 फुटाची देवीची मूर्ती आहे आणि ही थायलंडला चालली आहे. क्या बात आहे. महिला व पुरुष मिळून जवळपास 50 जण दीपक कला केंद्र या गणपती कारखान्यात बाप्पांना घडवण्याचं काम करतात. त्यामुळे कारखान्याचे मालक श्री समेळ यांनी अगदी लाईफ टाईम रोजगार संधी देखील या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. स्वतः समेळ कुटुंबामध्ये कला नैपुण्य आहेच, परंतु इथे आणखी विविध कलाकार सुद्धा मला पाहायला मिळाले. तळमजला पाहून झाल्यावर मी पहिल्या मजल्यावर गेलो, जिथे बाप्पांना साज चढवण्याचं म्हणजेच अलंकार दागिने चढवण्याचं काम चालू होतं.
बघताय तुम्ही इथे की बाप्पाला साज खऱ्या अर्थाने जो साज चढला जातो त्याचे दागिने मडवल्यानंतर आणि तो इथे सजवण्याचं काम चालू आहे आणि आपल्या ताई इथे सगळे काम करतात. कधी हत्तीवर तर कधी मोटरसायकलवर स्वार, कधी ट्रॅक्टरवर तर कधी बैलगाडीवर आरूढ होऊन तर कधी गोजीरवाणं बालगणेशाचं रूप पाहून मन खूपच प्रसन्न होत होतं. चार मजल्यांच्या या कारखान्यात जवळपास लाखोंच्या घरात मूर्ती पाहायला मिळाल्या. शिवाय यांच्याकडे बाप्पांच्या मूर्त्यांचं कलेक्शन जे आहे त्यात खूपच विविधता पाहायला मिळाली. नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त बाप्पाचंच दर्शन होत आहे. 4 मजली कारखाना आहे हा. खाली तळापासून आपण पुढे वर 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 बघत आलो. पहिल्या खालच्या बेसमध्ये तुम्ही बघितलं की मूर्त्या घासून त्या प्लेन करण्याचं काम, बेसिक काम जे स्टार्टिंगचं काम असतं ते चालू आहे. त्याच्यावर आलो आपण रंगकाम चालू आहे. त्याच्या 3ऱ्या मजल्यावर आलो आपण बाप्पाला ज्वेलरी करण्याचं काम चालू आहे. म्हणजे प्रत्येक फ्लोअर वाईज हे काम चालू आहे आणि हा खूप जुना कारखाना आहे असं माझ्या ऐकूयात आहे. आपण ओनरशी, मालकांशी बोलून, आपले जे समय दादा आहेत त्यांच्याशी बोलून आपण नक्कीच याबद्दल विस्तारित थोडीशी माहिती घेऊया की नक्की हा कारखान्याला किती वर्ष झाले आणि काय आहे. कारण जिथे पाहावं तिथे सगळे बाप्पाच बाप्पा दिसत आहेत.
इको फ्रेंडली गणपतीचा टॅग आहे, म्हणजे सगळे मातीचे आणि कागदी लगद्यापासून बनवलेले गणपती आहेत. फार एकदम शेवटपर्यंत सगळे तेच आहेत. विविध प्रकारचे गणपतीच्या मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळतात. पेपर कागदापासून बनवलेली मूर्ती आहे. मी एकदम जवळून दाखवतो, याचा शार्पनेस किती छान आणि किती सुबकरित्या त्यांनी रंगवलेली आहे. दगडूशेठ हलवाई आणि मोरावर बसलेली मूर्ती तर आपण पाहतोच आहोत, पण चक्क मारुतीरायाने बाप्पाला खांद्यावर घेतली मूर्ती बघायला फारच अजब वाटलं. जे काय तुम्ही आता बघितलं ते बघून माझी तर बोलती बंद झाली, आणि तुम्ही बघितल्यावर नक्कीच कधी हा दादा नंबर देतोय आणि मी कधी या दादाला फोन करतोय असं काहीसं झालं असेल तर त्याच्या अगोदर आपण दादाकडून माहिती घेऊया, जे आपल्या या सगळ्या संपत्तीचे मालक आहेत, सचिन दीपक समय. बरोबर दादा, तुझं स्वागत आहे मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सगळ्यात पहिलं तुझे आभार की तुम्हाला इथे बोलवलंस आणि हे सगळं दाखवलंस, त्याबद्दल तुझं मनापासून आभार. जास्त वेळ घेणार नाहीये, कारण मूर्तीची साईज किती आणि ते सगळं काही विचारायची गरज नाही, कारण कारखानाच एवढा मोठा आहे की तुझ्याकडे छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्व साईज असणार हे आम्हाला माहीत झालेलं आहे. मला थोडक्यात सांग की जुना कारखाना मी ऐकलं, म्हणजे नेमका किती जुना आहे? आमचा वडिलांपासून आमचा कारखाना आहे. कमीत कमी 50-55 वर्ष आसपासचा कारखाना आहे. 50 ते 55 वर्ष जुना कारखाना. म्हणजे हा आपला एक्झॅक्ट कारखाना पेनच्या मधोमध्ये, पेन सिटीच्या, बरोबर. पण मी आता बघत आलो, गेल्या वेळेला मी हमरापूरमध्ये गेलेलो, त्यानंतर आज मी तुझा व्हिडिओ करायला आलाय. खूप जबरदस्त आहे. आणि तू स्वतः आर्टिस्ट आहेस का? स्वतः आर्टिस्ट आहे. ओके. नेमकं काय म्हणजे डोळे वगैरे आपण स्वतः काढतो आम्ही. अच्छा, डोळे वगैरे तू स्वतः गणपतीचे उघडतो. आणि आपल्याकडून मूर्त्या कुठे बाहेर गावी वगैरे जातात असं ऐकलं? आपल्याकडनं मूर्त्या 4 महिने आपल्याकडे मूर्त्या जातात बाहेर. थायलंड, कॅनडा वगैरे, USA, आपलं बँकॉक, या ठिकाणी भरपूर ठिकाणी आपल्याला जातात. म्हणजे दरवर्षीच आहे? हा, दरवर्षी जातात. दरवर्षी आउट ऑफ इंडिया 15,000 मूर्त्या जातात. बापरे, म्हणजे खूपच म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे की आपल्या कारखान्यातून, जिथे उगमस्थान म्हटलं जातं गणपती बाप्पांच्या मूर्तीचं, तिथून मूर्त्या थायलंड, USA सारख्या मोठ्या मोठ्या देशात, परदेशात जातात मूर्त्या. खूप कौतुक आहे दादा तुझं. आणि पुढचं तुझं लक्ष काय आहे, म्हणजे अजून तुला काय अचीव्ह करायचं? आता कसं नवीन आम्ही डिझाईन शोधत असतो, नवीन कलर, त्याकडे आमचं जास्त लक्ष असतं. आता तुम्ही बघितलंच आहे की नवीन कलर आपल्याकडे आहेत आणि डिझाईन पण भरपूर वेगवेगळे आहेत आपल्याकडे. बरोबर. म्हणजे अजून लोकांना काय नवीन देऊ शकतो जे लोकांना आवडेल? आणि बऱ्याच मूर्त्या मी बघितल्या, ज्या मी अगोदर बघितल्या तुझ्याकडे आहेत, खूप छान वाटलं. आणि तू मला वाटतं बाबांचा भक्त आहेस. बाबांचा भक्त आम्ही सर्व साई सेवक आहोत, आणि पहिला येता क्षणी तुझ्या दुकानात बाबांची मूर्ती दिसते, त्यामुळे मन प्रसन्न होऊन जातं. आणि पुढे तर चारी बाजूला देवच देव आहेत, त्यामुळे अजून भारी वाटतं. ठीक आहे, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूपच तुला शुभेच्छा, आणि तुझी प्रगती उत्तरोत्तर अशीच होत जावो ही बाप्पा चरणी प्रार्थना आणि साई चरणी प्रार्थना. धन्यवाद.
हा बाप रे, इतका मोठा कारखाना, इतके लाखोने सजवलेले रंगवलेले बाप्पा आणि एवढी मोठी उलाढाल जी थायलंड, बँकॉक इतक्या मोठ्या मोठ्या देशांमध्ये होते मी पहिल्यांदाच पाहिली आणि खूप अजब वाटलं. जबरदस्त एकदम. म्हणजे मंडळी, मला असं वाटतं की मुंबईतल्या म्हणा किंवा जवळपासच्या गावातल्या लोकांना हा हंगामी उद्योग करण्यास काही हरकत नाही. म्हणजे इथून मूर्त्या घेऊन आपण बरेच तरुण आता असं करतात, तर त्यापैकी इथून मूर्त्या घेऊन दीपक कला केंद्रामधून मूर्त्या घेऊन आपण हा बिझनेस सुद्धा करू शकता. इतक्या लाखोनी त्यांच्याकडे मूर्त्या आहेत आणि प्रत्येक मूर्तीमध्ये वेगवेगळी खासियत आहे. हे बघून मला खूप भारी वाटलं. खूप कमी असं पाहायला मिळतं आणि खूप काय बोलू आता, छान वाटला मला. एकंदरीत अनुभव खूप मस्त होता आणि आपले सचिन संमेळ जे आहेत त्यांच्याशी बोलून पण फार आनंद झाला. खूप छान माहिती मिळाली आणि इतक्या वर्षांचा हा त्यांचा बिझनेस पाहून कौतुक सुद्धा वाटलं. सो त्यांचा नंबर मी तुम्हाला दिलेला आहेच मगाशी. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी हा नंबर तुम्हाला टाकतोय, तिथला पत्ता टाकतोय. नक्की कॉन्टॅक्ट करा, नक्की या स्थळाला भेट द्या, या कारखान्याला भेट द्या. खूपच हा एक वेगळा अनुभव असेल, एक वेगळं काहीतरी शिकण्यासारखं सुद्धा असेल. असो, कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा कमेंटद्वारे. तुमच्या कमेंटची मी वाट पाहतो आणि असेच छान नवीन व्हिडिओ यापुढेही आणण्याचा मी प्रयत्न करेन. तोपर्यंत टाटा बाय बाय. देव पाठीशी आहे.